मला जेवढं आत्तापर्यंत कळतं आहे की 2011ला उपसरपंच, त्याच्यानंतर 2017ला सरपंचपद आणि परत 22ला स्वतः सरपंच, अशी जी कारकीर्द होती, ही कारकीर्द सगळी गावासाठी समर्पित झालेली होती. जे गावासाठी करायचं होतं, जे गावाचं स्वप्न होतं, ते उराशी बाळगून ते किंवा आम्ही सर्वजण काम करायचो. आणि गावाचं स्वप्न पूर्ण करता करता स्वतःच्या घराकडं, स्वतःच्या कुटुंबाकडं जे काही घराचे स्वप्न असतात, ते कुठंतरी असं वाटत होतं, असे विचार होते की गाव सगळं स्वयंपूर्ण झाल्यानंतर आपण गावचेच आहोत, आपल्याला काही करता येईल, असं त्यांचं स्वप्न होतं. आणि मला एक शब्द देखील आठवते त्यांचे मागच्या 3-4 वर्षाचे, की गावात शेवटचं घर ज्याचं जोपर्यंत होत नाही. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्याच्याच हाताने आपल्या घराचा पाया खणून घ्यायचा आणि आपण घर करायचं. आत्ता देखील सध्या परिस्थितीमध्ये 127 घरकुलं प्रोसेस आहेत, चालू आहेत सध्या. आणि पुढंही काही जे प्रलंबित आहेत घरकुल, ते पण पूर्ण होणार आहेत. म्हणजे त्यांचं एकंदरीत जे स्वप्न होतं गावाबद्दलचं बघितलेलं, ते पूर्ण होतं आहे. आणि खऱ्या अर्थानं मागच्या 2-2.5 महिन्यापासून जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा वारंवार निरोप येत होता. दोन्ही जिल्हा अध्यक्ष इथं येत होते, मंत्री आले, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी पण येत होते. परंतु आमचं जे फोकस आहे शेवटपर्यंत असणारा, जो की न्यायाचा आहे, न्याय मिळाला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळे जे सर्व जाती धर्मातील सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा सर्व जे या न्यायाच्या भूमिकेत आहेत, हे आम्हाला कुठंही कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाहीत. परंतु याकडे 2 महिन्यापासून शिंदेसाहेबांचं लक्ष होतं. आम्ही त्याच्याकडं कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं हे ते शोधत होते. परंतु जे गावकरी आणि हे जे काही पदाधिकारी आहेत किंवा ज्यांनी या न्यायाच्या लढाईमध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक भूमिका जी आहे त्यांची ठोस बजावली आहे आणि पुढेही देखील न्याय मिळेपर्यंत ते आमच्यासोबत सगळ्यांच्या राहणार आहेत. माझ्या गावातील गावकरी आणि हे सर्वजण आत्ताच जे काही संतोष अण्णाचं जे स्वप्न होतं की गावातले सगळे घरकुलं झाल्यावर मग आपण छोटंसं घर करू, ते कुठंतरी स्वप्न संतोष अण्णाचं, एकनाथ शिंदेसाहेब, हे त्यांना वाटलं असेल की आपण संतोष अण्णाचं जे राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करावं. म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाने आम्हाला वेळोवेळी संपर्क करत होते. वेळोवेळी पदाधिकारी येत होते, जिल्हाध्यक्ष अनिलदादा, सचिन भैया मुळूक, हे वेळोवेळी आम्हाला एक छोटा भाऊ म्हणून, एक कुटुंबातून आपण कुठंतरी सावरण्याचा त्यांनी एवढा प्रयत्न केला. आणि जे आज काही शिवाजी महाराज आहेत, वरबगावचे भगवान महाराज आहेत आणि इथले सदानंद महाराज आहेत, यांच्या हस्ते एक भूमिपूजन करून एक स्वप्नातील संतोष अण्णाचं जे घर, ते तर आता सध्या इथं नाही आहेत हे बघायला, परंतु जे काही पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी कुठंतरी छोटासा निवारा म्हणून हे आज काम त्यांनी चालू केलेलं आहे. आणि याबद्दल मला एवढंच बोलायचं आहे. माझ्याशी आत्तापर्यंत 3 ते 4 वेळेस जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, ते माझ्याशी फोनवर बोललेले आहेत वेळोवेळी, किंवा वेळोवेळी प्रतिनिधी पाठवून इथं काय अडचणी आहेत, इथले काय प्रश्न आहेत किंवा इथं कुठल्या गोष्टीची गरज आहे, अशी मला वेळोवेळी विचारणा केलेली आहे. आणि ते जरी इथं येऊन गेले नसले तरी त्यांनी जे काही फॉलोअप घेतलेलं आहे, त्यांनी जे काही गोष्टी आम्हाला पुरवलेल्या आहेत की कुठं काय कमी पडतं आहे का, की आमची गरज कुठं लागेल. परंतु गावकऱ्यांची अशी इच्छा होती सगळ्यांची की शिंदेसाहेबांनी एकदा मस्साजोगला भेट द्यावी आणि जे काही आधार लागणार आहे आम्हाला सगळ्या पुढं देखील या प्रकरणामध्ये तो आधार द्यावा, अशी गावकऱ्यांची मनोमनी इच्छा आहे. तरी माझी देखील विनंती आहे साहेबांना की ज्यावेळेस तुम्हाला जमेल, ज्यावेळेस तुमच्या जे काही शेड्यूलमधून वेळ भेटेल, त्यावेळेस तुम्ही इथं नक्कीच आमच्या गावकऱ्यांना आणि आमच्या कुटुंबाला भेट द्यावी आणि आमचं सांत्वन करावं. आणि पुढील जे काही आम्हाला गरज लागणार आहे, जे काही पुढील न्यायाच्या भूमिकेमध्ये कुठं जिथं आम्हाला कमी पडेल तिथं तुम्ही आमच्या बाजूने उभा राहून आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची विनंती असेल. आता आमचं कुटुंबीय आम्ही कसं पाहतो यापेक्षा प्रशासन कसं पाहतं आहे याकडे, की स्वतःकडं ते बघत असतील की 98 दिवसापासून हा कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. तो किती सराईत आहे, तो कुठं लपलेला आहे, त्याचं पकडणं किती महत्त्वाचं आहे, यावर पोलीस प्रशासन माझ्यापेक्षा जास्त, कुटुंबापेक्षा जास्त आणि गावापेक्षा जास्त ते त्याचा विचार करत असतील.
आम्ही फक्त एकच म्हणतो आहे, त्याला लवकरात लवकर पकडा, जेरबंद करा आणि पुढील जे काही इन्व्हेस्टिगेशन राहिलेले आहेत ते करा आणि सगळ्यांना फाशी द्या, हे आमचं एक मत आहे. आता एकंदरीत जर सगळा तपास संपलेला असता, चार्जशीट सगळे हातात आले असते, तर आपण याविषयी बोलू शकलो असतो. आत्तापर्यंत ज्या काही परिस्थिती आहेत आता सध्याच्या, त्या संपूर्ण चार्जशीट अजून हातात आलेलं नाही आणि ज्यावेळेस येईल आपल्याकडे सगळं आणि ज्यावेळेस आपण पुढचा तपास सुरू करू आणि राहिलेली न्यायालयीन समितीचं काम आहे, CID SITचं काम आहे, त्यावर आपण पुढं प्रतिक्रिया व्यक्त होऊ. नाही, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकडं खूप जास्त पुरावे असणार आहेत, कारण तो जर पोलिसांच्या ताब्यात यायला एवढी दिरंगाई करतो आहे, एवढा पळतो आहे तो, तर नक्कीच हा त्याच्याकडे 100% याही पुढचे खूप चांगले पुरावे ठोस त्याच्याकडे असणार आहेत आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशन देखील व्हायला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.